कोकणी राज्यभाषेबरोबरच मराठी भाषा ही गोव्याची सहभाषा असून मराठीवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी काल साखळी येथील रवींद्र भवनात आयोजित करण्यात आलेल्या गोवा मराठी अकादमीच्या सृजन संगम युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी दिली। गोव्यात परप्रांतीयांची संख्या वाढत आहे, त्यामुळे गोमंतकीयांना रोजगारात संधी मिळावी म्हणून आपल्या सरकारने काही निर्णय घेतलेत। परंतु गोव्याला मराठीची मोठी परंपरा असून मराठीत शिक्षण घेणाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी दिले। माझं म्हणणं आहे की मुळात माझंही शिक्षण प्राथमिक मराठीतूनच झालेलं आहे आणि म्हणजे पहिली ते चौथी आणि त्यानंतर म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की 5वी पासून 12वी पर्यंत तब्बल मराठी हा कंपल्सरी सब्जेक्ट घेऊन मी पण शिकलेलो आहे। आणि हे सगळं करत असताना कुठेही कुणाचंही म्हणजे कुठल्या करिअरसाठी अडलेलं नाही आहे किंवा आपण जर ठरवलं तर आपण उत्तुंग भरारी या समाजामध्ये घेऊ शकतो। आणि त्याचसाठी माझी एवढीच म्हणणं आहे की कधी कधी आपण खूप मोठं करिअर करू शकतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की एखाद्या वेळी करिअर झालंच म्हणजे सर्वस्व नाही आहे, पण त्याच्यावरती जर संस्कार झाले नसेल तर मात्र खूप कठीण आहे। गोव्यामध्ये मराठी आणि कोकणी खरं तसं बघितलं तर आता कुठलाही वाद राहिलेला नाही आहे। म्हणजे आपण कोकणी ही राज्यभाषा आणि मराठी ही सहभाषा आणि कुणालाही मराठीत जरी करस्पॉन्डन्स असेल किंवा मराठीतून कुठलाही व्यवहार जरी राज्यात करायचा असेल तर त्याला कुणीही अडवलेलं नाही आहे, यापुढेही कुणी अडवणार नाहीये। जरी कोकणी राज्यभाषा असली तरीही त्यासाठी म्हणजे मराठी ही सहभाषा ही सातत्याने राज्यामध्ये राहणार आहे। मी आत्ताच म्हणजे अध्यक्ष अनिल सामंत सरांनी जो उल्लेख केला त्याबद्दल मी 1-2 गोष्टी मुद्दामून सांगेन, कारण जेव्हा केंद्र सरकारचे जॉब्स या ठिकाणी गोव्यामध्ये विशेष करून येतात तेव्हा त्यासाठी म्हणजे मराठी भाषिक असलेली महाराष्ट्रातील मुलं या ठिकाणी ते सगळे जॉब अब्झॉर्ब करतात। फॉर एक्झाम्पल उदाहरण जर सांगायचं झालं तर पोस्टल रिक्रुटमेंट झालेली 100% पोस्टल रिक्रुटमेंटमध्ये महाराष्ट्रातील मुलं या ठिकाणी येऊन रिक्रूट झाली आणि अवघ्या 3 महिन्यानंतर पोस्टल रिक्रुटमेंट झालेली 100% मुलं परत महाराष्ट्रात गेली, म्हणजे परत सगळे पोस्ट खाली राहिले। मी ते पण का सांगतोय ते लक्षात घ्या, म्हणजे गोव्यातील मुलांनी अप्लाय केलं नव्हतं का? गोव्यातील मुलांनी पण अप्लाय केलं होतं, पण त्या ठिकाणी 10वीची मार्कलिस्ट ही डायरेक्टली मेरिट लिस्ट म्हणून कन्सिडर केली जाते आणि 10वीच्या मार्कलिस्टमध्ये किती मार्क पडलेले आहेत ते कन्सिडर करून त्यांचं सिलेक्शन होतं ॲज पर द मेरिट। आणि महाराष्ट्रातील मुलांचं पूर्णतः मराठीत 10वीत नसते आणि त्यामुळे त्यांचं ॲज पर द मेरिट आपल्या मुलांना म्हणजे कुठल्याही आपल्या 10वीला मेरिट असलेली मुलं पोस्टल नोकरीमध्ये कधीच जाणार नाही आहे। आपल्या पोस्टल नोकरीमध्ये कोण जाणार? मॅक्स टू मॅक्स 10वीमध्ये काहीतरी 35 आणि 40% पडलेल्याला 10वी पास 30 मुलं जातील। मग त्या ठिकाणी 50 आणि 60% पडलेली मुलंही जेव्हा येतात तेव्हा तो प्रकार हा पोस्टल रिक्रुटमेंटचा झाला। द सेम वे विथ द रेल्वे रिक्रुटमेंट। मग हा विषय सोडवायचा कसा? तर त्याला जास्तीत जास्त आम्ही म्हणतोय की त्याला कमीत कमी लिंग्विस्टिक लँग्वेज म्हणजे त्याला बोलायला कोकणी यायला पाहिजे। पण तो म्हणणार आम्ही काही कोकणी त्याला बोलायला येते ही काही कुठलं नोटिफिकेशन पण नव्हतं आणि त्यासाठी कुठलंही सर्टिफिकेट पण नव्हती। पण त्यासाठी आम्ही कोकणी अकादमीमधून त्याला कोकणी येते ही एक सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केली आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पोस्टल रिक्रुटमेंटमध्ये तसा GR काढून घेतला की मराठी त्याची 10वीत असणारच, पण त्याला कोकणी ही त्याची बोलीभाषा आहे किंवा कोकणी ही त्याची भाषा आहे, तो बोलतोय, ही त्याला सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केली। येणारी ॲडव्हर्टाइजमेंट ही त्या म्हणजे मराठी असली तरीही त्याला काही प्रॉब्लेम म्हणजे मराठी शिकायलाच पाहिजे असं नाही आहे। त्यांचा दुसरा रोग या टोटल कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये होता। मी प्रयत्न सुरू आहेत आमचे त्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या तज्ज्ञांकडे त्याच्यावरतीही बोलणं सुरू आहे, पण मी एवढं सांगेन की मराठीमधून जी मुलं शिकत आहेत त्यासाठी कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स किंवा कुठल्याही म्हणजे आपण ज्याला म्हणतोय स्पर्धात्मक परीक्षा असेल किंवा राज्यातल्या कुठल्याही आपल्या स्पर्धात्मक परीक्षामध्ये पुढे जायचं असेल
तर त्याच्यावरती कधीही अन्याय होणार नाही किंवा अन्याय होत नाही हे मी नक्कीच सांगेन. आता जर आपण म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन विच इज एक्झिस्टिंग फॉर सो लॉंग, म्हणजे ह्यामध्येही कधीही झालं नव्हतं. पण बिंग अ गोवा ॲज अ टुरिस्टिक स्टेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यामध्ये मायग्रेशन डे बाय डे होत चाललेलं आहे आणि गोव्यातील मूळ गोवेकर हा कुठेतरी हरवत चाललाय की काय असा प्रश्न कधी कधी पडायला लागलाय. त्यामुळे गोव्यातील रिजनल लँग्वेज ही कोकणी असल्या कारणाने या रिजनल लँग्वेजला थोडंसं महत्त्व जर दिलं तर एखादा कुठल्याही मी पर्टिक्युलर स्टेटचं नाव घेत नाही, त्याला कोकणी समजायला कोकणी बोलायला ओके ॲक्सेप्ट महाराष्ट्र तर त्याला नाही म्हटलं तरी 10 वर्ष लागतात किंवा 15 वर्ष लागतात. तो स्पष्ट कोकणीत तर बोलू शकत नाही. पण आपल्या शेजारील राज्यातील जरी इथं कोणी आला तर तो आपल्यापेक्षाही जास्त मराठी चांगली बोलतो, जास्त मराठी चांगली लिहितो आणि त्यामुळे आपल्या मुलावरती म्हणजे ऑफकोर्स गोव्यातील जे तरुण आहेत त्यांच्यावरती कुठेही अन्याय होऊ नये यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. बट डेफिनेटली आपल्या सगळ्यांचा विचार करून म्हणजे यावरतीही विचार सुरू आहे. पण एक मात्र मी नक्कीच सांगेन की गोव्याला मराठीची फार मोठी परंपरा आहे. ही परंपरा टिकून ठेवण्यासाठी सातत्याने मराठी वाचन करणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतोय की मराठी वाचावं, मराठी ऐकावी, मराठी पाहावी, म्हणजे हे जर केलं तरच सातत्यात आपण ह्यामध्ये खूप मोठी सुधारणा करू शकाल.